नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 25 ते 30 हजार क्विंटल धान्य खरेदी रखडली. अखेर बुधवारपासून सुरू होणार बाजार समिती. हायकोर्टाच्या आदेशानंतर जप्त केला नाही नायलॉन मांजा. अकोट फाईलच्या किरण सोनवणेचा गेला बळी. सुमारे 4000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित. समाज कल्याण विभाग व महाविद्यालयांचे दुर्लक्ष. संक्रांतीला अकोल्यात पतंग उत्सव उत्साहात. लहान मुलांसह ज्येष्ठांनी लुटला आनंद. अमरावतीत 1.5 कोटींची रोकड पळविणारा चालक अटकेत. तिघांनी मिळून रचला होता प्लॅन. पोलिसांनी थांबवला. आता सविस्तर बातम्या. गेल्या आठवडाभर ज्या शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आहे त्यांना कोणी वाली नव्हते, तर हमाल, व्यापारी, अडते यांच्यामुळे बाजार समिती 7 दिवस बंद होती. या बंदमुळे हजारो शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले 25 ते 30 हजार क्विंटल धान्य विकले गेले नाही. आता ते बुधवारपासून विकता येणार आहे. गेल्या 7 दिवसांपासून बंद असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून सुरू होणार आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख आहे. अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरवाढीवरून सन्मानजनक तोडगा निघाला नसल्याने गेल्या 7 दिवसांपासून बाजार प्रशासनाने व्यवहार पूर्णतः बंद ठेवले होते. या वादामुळे बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहार बंद होते. या बंदचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत होता. या संदर्भात आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली हमाल प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची एक संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्यात आला आहे. तर उद्या 15 जानेवारीपासून बाजार समितीचे व्यवहार सुरळीत होणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाच्या वतीने देण्यात आली आहे. बाजार समिती बंद असताना सहकार विभागाने काय उपाययोजना केली? शेतकऱ्यांसाठी पर्यायी खरेदीची सोय का केल्या गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणात सहकार विभागाची हलगर्जी स्पष्टपणे अधोरेखित होत असून पणन विभागाने झोपा काढल्या काय, असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या बंद काळात खरीपात हाताशी आलेले पीक विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न अनुत्तरित आहे. संपन्न होता ॲक्च्युली त्या गाडीवाल्यांचा आणि व्यापाऱ्यांचा त्या दराबद्दल वाद होता. त्याच्यामुळे तो वाद सलटला नसल्यामुळे 7 दिवस कामकाज काही होऊ शकलं नाही बाजारातलं. पण आज सर्व संचालक मंडळ एकत्र झालं आणि त्यांना सांगितलं आम्ही की तोडगा निघाला नाही आज तर आम्हाला पुढची कारवाई करावं लागेल. आज समंजस्याने सर्व हमाल बंधूचे, माथाडे बंधूचे, सर्व हळद व्यापारी बंधू आणि आमचं संचालक मंडळ या सर्वांनी संयुक्त मीटिंग घेतली. आज जवळपास 3 तास चर्चा चालली आणि त्याच्यातून आज मार्ग निघाला. उद्यापासून सकाळपासून बाजार सुरळीत सुरू होईल. उद्यापासून हराशी सुरू होऊन जाईल सर्व शेतमालाची आणि शेतकऱ्यांना जी 5-6 दिवस अडचण झाली आणि त्यांनी आम्हाला जो सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून कोणाची अडचण होणार नाही, बाजार सुरळीत सुरू होईल. मांजाने गळा कापून अकोल्यात अकोट फाईल येथे राहणाऱ्या किरण प्रकाश सोनवणे या युवकाचा बळी गेला आहे. चौघांवर मांजाने संक्रांत आणली असून त्याचा फटका त्यांना बसला आहे. ते जखमी झाले आहेत. नायलॉन मांजाची सर्रास विक्री झाल्याने हा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. संक्रांतीच्या सणावर अकोलेकरांवर दुःखाचे सावट पसरले आहे. अकोट फाईल येथे राहणारे किरण प्रकाश सोनवणे यांचा गळा कापून मृत्यू झाला आहे. मांजाने त्यांचा गळा पूर्णतः कापला गेला. लगेच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले, पण तिथे त्यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी काही जण घराबाहेर पडले. ते गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळून तोंड व्यवस्थित झाकून, कारण मोटरसायकल चालवताना चुकून मांजानी आपला वेध घेतला तर ही भीती मनात घर करून होती. तरी देखील पतंगी मोठ्या प्रमाणात उडवल्या जातात. अकोल्यात चौघांना मांजामुळे फटका बसला आहे. आज अकोला शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाने
चौघे जखमी झाल्याची घटना घडली असून तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दादाराव अनिल राहणार वानखेडे मलकापूर, शिलोक संतोष इंगळे राहणार कैलास टेकडी आणि सुमित गायकवाड राहणार खडकी अशी त्यांची नावे आहेत. गणेश श्रीवास्तव यांच्या डोळ्यांना चायना मेड नायलॉन मांजाने जखमी केले आहे. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. दक्षता नगर उड्डाणपूल आहे. त्या उड्डाणपुलावरून एक तरुण मोटरसायकलवर खाली उतरत असताना अचानक मांजा त्याच्या गळ्याला लागला, त्याचा फास लागला आणि त्याचा गळा त्याच्यामुळे कापला गेला आणि त्याच्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आम्ही त्या निरंतर या मांजावर कारवाया चालू आहेत, परंतु कोणीही अशा प्रकारचा नायलॉन मांजा व असा मांजा ज्यांनी आपल्या जीवितास धोकादायक आहे असं कोणीही वापरू नये, विकू नये, वापरूसुद्धा नाही. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीचे मोठ्या प्रमाणावर अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. कुणीही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची सूचना समाज कल्याण कार्यालयातर्फे संबंधित महाविद्यालयांना करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षाचे महा-डीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज स्वीकृती करण्यासाठी दिनांक 25 जुलैपासून सुरू झाले असतानाही 6 महिन्यांचा कालावधी लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले नाहीत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यापैकी बरेच अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर अर्ज पडताळणीकरिता प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 15,475 अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनांचे सुमारे 10,445 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले असल्याचे दिसते. या अर्जांपैकी विद्यार्थी स्तरावर 511 व महाविद्यालय स्तरावर 3,496 अर्ज प्रलंबित आहेत. जास्त संख्येने अर्ज प्रलंबित असलेल्या पहिल्या 10 महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पातूर येथील डॉक्टर एच.एन. सिन्हा महाविद्यालयात 165, अकोला येथील श्री शिवाजी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात 155, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात 104, श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालयात 63, श्रीमती सीताबाई कला महाविद्यालयात 63, गाडेगाव येथील डॉक्टर गोपाळराव खेडकर वरिष्ठ महाविद्यालयात 118, पातूर येथील तुळसाबाई कावळ महाविद्यालयात 96, बाळापूर येथील श्रीमती धनाबाई महाविद्यालयात 68, उगवा येथील नालंदा खाजगी ITI मध्ये 63 आणि मूर्तिजापूर येथील ज्ञानपीठ येथे 59 अर्ज प्रलंबित आहेत. या महाविद्यालयाच्या प्राचार्य व कर्मचाऱ्यांमुळे हे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्वी योजना राबविण्यात येतात. पण सुमारे 4,000 अर्ज प्रलंबित असून प्रशासन करते तरी काय असा प्रश्न कायम आहे. अंगाला झोंबणारा गार बोचरा वारा, पहाटे 5 वाजतापासूनच रंगीबेरंगी पतंगांनी भरलेले आकाश आणि प्रतिस्पर्धीची पतंग कापल्यानंतर होणारा जल्लोष असे चित्र शनिवारी दिवसभर शहराच्या विविध भागात दिसून येत होते. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा केला जातो. यंदा अधिक उत्साह दिसून आला. पतंग उडविण्यासाठी असलेल्या हवेचा वेग पहाटेपासूनच असल्यामुळे पतंग उडविणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. एकीकडे दिवसभर गारठा आणि त्यातच थंड बोचरे वारे, अशातच जास्तीत जास्त उंच पतंग उडविण्यासाठी होणारी रस्सीखेच आणि प्रतिस्पर्धीची पतंग कापण्यासाठी झालेली चढाओढ पाहण्यासारखी राहत होती. पहाटेपासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. पतंगोत्सवाची रंगत भल्या पहाटेपासूनच सुरू झाली होती. डीजे ढोल ताशांच्या निनादात पहाटेपासून पतंग उडविले जात होते. घरांच्या गच्चीवर लावण्यात आलेले डीजे व ढोल ताशे यामुळे कुणाकडे कोणते गाणे सुरू आहे तेच समजून येत नव्हते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा आज कहरच झाला होता. पतंगोत्सवात आकंठ बुडालेल्यांनी त्याकडे कानाडोळा केला. मकर संक्रांत म्हणजे पर्व काळ.
पर्व काळात गंगा स्नानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात गंगा नदी नसली तरीही वर्षातून एक दिवस मात्र ती साक्षात अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर गावात अवतरते अशी आख्यायिका आहे. म्हणून अकोल्यातील कपिलेश्वर गावातील कपिलमुनींच्या देवस्थानाला विदर्भातील गंगासागराचे महत्त्व लाभलंय. पुराणकथानुसार कपिलमुनी आपल्या 64 ऋषीमुनींबरोबर एका गावात तपश्चर्या करीत होते. तपश्चर्या पूर्ण करून संक्रांतीच्या पर्व काळात त्यांना गंगा समुद्राला मिळते अशा गंगासागराला स्नानासाठी पोहोचायचे होते. पण तपश्चर्येत मग्न असलेल्या कपिल मुनींच्या लक्षात आले तेव्हा मकर संक्रांत उजाडली होती आणि ते गंगासागरापासून शेकडो मैल दूर अकोल्याजवळच्या एका गावात मुक्कामी होते. आता गंगासागराला पोहोचणे अशक्य असल्यामुळे त्यांनी गावातील पूर्णा नदीच्या पात्रात उभे राहून ओंजळीत पाणी घेतले आणि गंगेला आवाहन केले की मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर तुम्हीच आज या नदीत अवतीर्ण होऊन मला गंगा स्नानाचे भाग्य लाभू द्या. त्यांच्या या प्रार्थनेमुळे गंगा नदी स्वतः पूर्णा नदीत अवतरली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळेस पासून मकर संक्रांतीला अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर गावात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर गंगा स्नानासाठी कपिलेश्वर गावात येतात. संक्रांतीची ही पर्वणी म्हणजे सब तीरथ बार बार गंगासागर एक बार अशी आहे आणि यावेळी मोठा महाप्रसाद आयोजित केला जातो आणि या महाप्रसादासाठी 30 ते 40 क्विंटल धान्य लागतं. लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. कपिलमुनी महाराज संस्थान कपिलेश्वर येथे आपले स्वागत. कपिलमुनी विषयी जर सांगायचं झालं तर कपिल महामुनी यांनी सांख्यशास्त्र लिहिलेलं आहे आणि कपिलमुनी महामुनी म्हणजे तपोभूमी असे किंवा तपश्चर्या करणारे एक महान ऋषी होऊन गेले, ज्यांनी सगर राजाच्या 60,000 मुलांना शाप दिला होता आणि त्यानंतर त्यांनी खूप मोठीशी तपश्चर्या केली आणि भ्रमण करता करता ते वराळा प्रांतातील कपिलेश्वर या गावी आले. त्या आरतीमध्येच लिहिलं की पयोष्णी स्थिराला बहुरम्य स्थान आश्रम करुणी करीती ध्यान. काही दिवस त्यांनी या ठिकाणी ध्यान धारणा केली आणि वास्तव्य केलं, म्हणून तेव्हापासून या गावाला कपिलेश्वर म्हणून बोधिता झाला, म्हणजे संबोधण्यात आलं. आणि कपिलेश्वरची जर महती सांगायची झाली की या ठिकाणी पयोष्णी नदी आहे आणि त्या तीरावर या संक्रांतीच्या पावन पर्वावर स्नान करण्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. जसं सब तीरथ बार बार गंगासागर एक बार असं म्हणतो, तर त्याचप्रमाणे जे लोक गंगासागरला जाऊ शकत नाहीत ते या कपिलेश्वर स्थळी येतात आणि पवित्र स्नान करून धन्य होतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील व्यावसायिक व भाजप नेते रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात मुख्य 2 आरोपींना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. 70 लाख रुपये परत न करण्याच्या उद्देशातून मुख्य सूत्रधारानेच हा हल्ला घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचा अमित गुलाबराव नागदिवे असे मुख्य सूत्रधाराचे नाव असून मुश्ताक सिमनानी अब्दुल हाबीज हाही मुख्य आरोपी आहे. फिर्यादी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर गेल्या वर्षी 30 ऑगस्ट त्यांच्या घराजवळ प्राणघातक हल्ला झाला होता. दरम्यान मिश्रा व अमित नागदिवे यांच्यात व्यावसायिक संबंध होते. मिश्रा यांनी केलेल्या व्यवहारापोटी अमित नागदिवे यांच्याकडून 70 लाख रुपये घेणे होते. ही रक्कम देण्यास आरोपी अमितने टाळाटाळ सुरू केली होती. मिश्रा यांनी पैशांसाठी तगादा लावल्याचे पाहून अमितने मिश्रा यांच्यावर हल्ला करण्यासाठी नागपूरमधील कुख्यात आरोपींना सुपारी दिली. ही बाब आरोपीने पोलीस तपासात कबूल केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमित नागदिवे याला मध्य प्रदेशातून व सुपारी घेणाऱ्या मुश्ताक सिमनानी अब्दुल खलीफ हाजिब याला नागपूरमधून बेड्या ठोकल्या. सोमवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन्ही आरोपींना 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मकर संक्रांत ही युवती महिलांसाठी पर्वणीच असते. लहान मुलांच्या लुटीपासून एकमेकींना वाण द्यायचे, तिळगुळ वाटायचे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. परंतु परंपरागत सणाला देखील अकोल्यातील युवतींनी कल्पकतेची जोड दिलेली दिसली. त्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित झालेला दिसला. मंगळवारी सकाळपासूनच मकर संक्रांत असल्याची जाणीव आकाशात उडणाऱ्या पतंगांनी करून दिली होती. युवक पतंग उडवण्यात मग्न होते. युवती देखील मागे नव्हत्या. काळ्या रंगांच्या साड्या परिधान करून वाण वाटले. काहींनी चेहऱ्यावर पतंग तसेच प्राण्यांचे चित्र चितारले होते.
5-6 मैत्रिणींनी एकत्र येऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मंगळवारी सायंकाळपर्यंत जल्लोष सुरू होता. परंपरागत सण उत्सवाला वेगळेपण देण्याचा प्रयत्न युवक युवती करतात, त्यामुळे सणांची रंगत वाढलेली दिसते. रानमित्र प्रस्तुत अकोला महानगरपालिका आणि अकोला जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक नायलॉन मांजा निषेध दिन दिनांक 13 जानेवारी सायंकाळी 5 वाजता मनपा शाळा रामदासपेठ येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नायलॉन मांजा हा अतिशय धोकादायक असून यामुळे कित्येक जीव गेले आहेत. त्याचप्रमाणे प्राणीमात्राला सुद्धा त्रास होत असून हा मांजा घातक आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा दिवसेंदिवस संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामुळे आपल्याला अनेक घटना बघायला मिळतात. संक्रांत हा सण पतंग उडवून आनंद व्यक्त करत असताना पर्यावरणाला आणि इतरांना हानी पोहोचणार नाही याची काळजी म्हणून साधा धागा वापरावा आणि नायलॉन मांजाचा निषेध करावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. रानमित्र प्रस्तुत अकोला महानगरपालिका आणि अकोला जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक नायलॉन मांजा निषेध दिन दिनांक 13 जानेवारी सायंकाळी 5 वाजता मनपा शाळा रामदासपेठ येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला आयुक्त मनपा अकोला डॉक्टर सुनील लहाने, रानमित्र अध्यक्ष डॉक्टर पल्लवी दिवेकर, सहसंस्थापक निखिलेश दिवेकर, मनपाच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, जसनाग्रा पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल अमृता नागरा, इनरव्हील क्लब क्वीन्स प्रेसिडेंट रुची रुहाटिया, अकोला गार्डन क्लबचे सेक्रेटरी शरद कोकाटे, अकोला गार्डन क्लब PRO दिनेश पारेख आणि फॉरेस्टचे हेमंत शहा, रानमित्र क्लब मेंबर्स राममित्र PRO प्रीती भाकरे, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी डोंगरे, किरण हिरानंदानी, नेचर व्हील क्लबचे जयेश लगड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नायलॉन मांजाविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर रेखाचित्रे रेखाटली होती. समाजाला महत्त्वाचा संदेश देऊन नायलॉन निषेध दिन साजरा करण्यात आला. यावेळी नायलॉन मांजा हा कात्रीने कापून निषेध व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रानमित्र संस्था आणि अकोला महानगरपालिका तसेच अकोला जिल्हा पोलीस यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांभवी तायडे तर आभार प्रदर्शन संकल्प गजघाटे यांनी केले. मी यापुढे अजिबात नायलॉन मांजाचा वापर कोणत्याही स्वरूपात कधीच करणार नाही. मला कुठेही नायलॉन मांजा आढळल्यास मी तो जमा करून त्याचे तुकडे करेन. इथे नायलॉन मांजा दिन निषेध हा साजरा करण्यात आला. माझ्यासोबत सध्या डॉक्टर सुनील लहाने सर आहेत, जे मनपा आयुक्त आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दिवसेंदिवस आपण पाहतो की मकर संक्रांतीच्या वेळेस नायलॉन मांजाचा वापर झाल्यामुळे आणि त्याचा इतरत्र नायलॉन मांजा गळून पडल्याच्या नंतर तो नागरिकांना दिसत नाही. विविध वाहनांमध्ये तो अडकून वाहन पडण्याचे, अपघात होण्याचे, पक्षी जखमी होण्याचे, विविध फेटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. या सर्व बाबींना आपण आता कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि याची जनजागृती करण्यासाठी आज महानगरपालिका अकोला, जिल्हा पोलीस प्रशासन आणि रानमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी नायलॉन मांजांचा निषेध करण्यासाठी एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. या माध्यमातून मी सर्व अकोल्याच्या नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की मकर संक्रांतीचा सण आपण आनंदाने साजरा करायचा आहे, पतंग उडवून साजरा करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी नायलॉन मांजा किंवा काच लावलेला मांजा या वापरण्याची आवश्यकता नाही. त्याच्याशिवाय आपल्या साध्या धाग्यानं सुद्धा आपण पतंग उडू शकतो आणि पर्यावरणपूरक धाग्यानंच आपण पतंग उत्सव साजरा करावा असं मी जाहीर आवाहन करतो. धन्यवाद. ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव पल्लवी दिवेकर मैम ने लिया है वाया इको क्लब जो उनका रानमित्र है. ये अवेयरनेस प्रोग्राम बहुत ही गेम चेंजर हो सकता है, बिकॉज ये बच्चे जो है यही आज मांजा यूज करते हैं और यही बच्चे अगर नायलॉन मांजा को छोड़कर दूसरे मांजा जो इको फ्रेंडली मांजा है उस पर अगर अपने आप को शिफ्ट करेंगे तो डेफिनेटली गेम चेंजर बन के हमारे सोसाइटी के लिए, हमारे नेचर के लिए बहुत ही यूजफुल रहेगा. सो आई बिलीव ये प्रोग्राम बहुत ही बच्चों के साथ जिन्होंने पार्टिसिपेशन किया है, मेरे स्कूल के स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया है, इनके लिए बहुत अच्छा इनिशिएटिव है ताकि लर्निंग आज ही लेसन यहाँ से सीखा जाए. आज इथे नायलॉन मांजा निषेध दिन साजरा करण्यात आला. असं आमचं मानणं आहे की हे काम केवळ एका संघटनेचं किंवा प्रशासनाचं असं एकट्याचं नसतं. कळवावे, कारण ते मग दंडात्मक कारवाई करतील, कारण ह्याच्यामुळे खूप क्षती सगळ्यांनाच पोहोचते. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर,
गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. येथील रेल्वे स्टेशन नजीकच्या गुरुद्वारामध्ये सोमवारी रात्री लोहडी सण शीख समाज बांधवांनी उत्साहात साजरा केला. सर्वांच्या उपस्थितीत गीते गाऊन लोहडी दहन करण्यात आले. शीख समाजासह सिंधी समाज बांधव देखील सहभागी झाले होते. गुरूंच्या लंगरने उत्सवाची सांगता झाली. नवविवाहित महिला, लहान मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुरुद्वारामध्ये सायंकाळी रागी रविंदर सिंह, विजय सिंह आणि महेंद्र सिंह यांनी शबद कीर्तन केले. त्यानंतर लहान मुलांची लूट करण्यात आली, ज्यात चॉकलेट, रेवडीचा समावेश होता. लाही, बत्तासे, मिठाईचे वितरण करण्यात आले. त्यानंतर गुरुद्वारा परिसरात लोहडी दहन करण्यात आले. लोहडीमध्ये तीळ, गूळ, रेवडी, भुईमुग शेंगा टाकण्यात आल्या. लोहडीला प्रदक्षिणा घालण्यात आली. तसेच सुखी जीवनासाठी प्रार्थना केली. गुरूंच्या लंगरने उत्सवाची सांगता झाली. पिकांच्या कापणीशी संबंधित हा सण आहे. पंजाबमध्ये यावेळी गव्हाची कापणी झालेली असते आणि वातावरण आनंदमय, उत्साहपूर्ण असते. अशा वेळी लोहडी उत्सव साजरा करून जीवनात सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. लोहडी उत्सवात श्री गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष रामिंदर सिंह छतवाल, उपाध्यक्ष प्रेमेंदर सिंह ओबेरॉय, सचिव जोगेंदर सिंह सेठी, हरमिंदर सिंह छतवाल, संत सिंह ओबेराय, पप्पू ओबेराय, जीत सिंह साहणी, जसवंत सिंह मल्ली, यशपाल सिंह घई, रणजित सिंह ओबेरॉय, महेंद्र सिंह लहुजा, कुलदीप सिंह अंद्रेले आदी सहित गुरुद्वारा प्रबंधन समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. आयोजनात सेवाधारी गुलशन सिंह सामील होते, अशी माहिती रिची कोहली यांनी दिली. अमरावती शहरात एका आलिशान हॉटेलमध्ये थांबलेले संभाजीनगर येथील व्यापाऱ्याच्या चालकाने व्यापाऱ्याची 1.5 कोटी रुपये असलेली बॅग कारमध्ये ठेवताच चालक बॅग घेऊन फरार झाला होता. यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपी कार चालकासह 3 आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली. राजेंद्र शहा संभाजीनगरला एका मोठ्या कंपनीमध्ये अकाउंट शाखेत उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच ते मित्रासह प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. राजेंद्र शहा 11 जानेवारी रोजी आपल्या मित्रासह अमरावती शहरात प्लॉट विक्रीसाठी गेले होते. DDR कार्यालयात दिवसभरात 35 लोकांना प्लॉट विकले. तसेच राजेंद्र शहा यांनी स्थानिक मित्रांकडून मुलांच्या लग्नासाठी 30 लाख रुपये उधार घेतले होते. त्यानुसार राजेंद्र शहा यांच्याजवळ त्या दिवशी 1,45,71,500 रुपये रोख होते. राजेंद्र शहा त्याच रात्री संभाजीनगरला इनोवा कारने परत जाणार होते, परंतु रात्रीचा प्रवास त्यांनी टाळला आणि कॅम्प भागातील एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबले. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजेंद्र शहा संभाजीनगरला जाण्यासाठी तयारी करीत होते. त्यांनी 1,45,00,000 रुपये 3 बॅगमध्ये ठेवले. चालक प्रवीण केदार याला रूममध्ये बोलावून त्याच्या मदतीने तिन्ही बॅग कारच्या डिक्कीत ठेवल्या. परंतु शहा अन्य सामान घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा चालक प्रवीण केदार अचानक बॅग घेऊन फरार झाला. राजेंद्र शहा यांनी विलंब न करता कोतवाली पोलिसांना माहिती दिली, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी टीमसह गोपनीय व तांत्रिकी पद्धतीने तपास सुरू केला. प्रवीण केदारचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा येथे आढळून आले. पोलिसांनी देऊळगाव राजा येथे पोहोचून प्रवीण केदार याला अटक केली. विचारपूस करताना त्याने विकास वाघ आणि नितीन इंगळे सोबत षडयंत्र रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी विकास व नितिन या दोघांना अटक केली. उन्होंने जो तकरार दी थी उसके तकरार के ऊपर से तुरंत पुलिस ने क्राइम ब्रांच और कोतवाली पुलिस ने टीम्स तैयार की और संशयित आरोपी का पीछा किया. पहले जो संशय था उसमें जो ड्राइवर इनका जो था फिरियादी का, उसका इन्वॉल्वमेंट इसमें दिखा गया और तुरंत उसका लोकेशन ट्रेस करके उसके गांव में जो बुलढाणा जिले में आता है वहाँ जाके रेड किया गया और उस रेड में उसके जहाँ पर उसने छुपाया था और लेकर और कहीं भागने के फिराक में थे, ऐसे आरोपियों के पास से 1 करोड़ करीब 45 लाख रुपए जब्त किए गए
और आगे की भी कार्रवाई अभी आरोपी को अटक करके उनका जो कोर्ट में पेश किया जाएगा, उसके बाद आगे की और जप्ती और तपास किया जाएगा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 25 ते 30 हजार क्विंटल धान्य खरेदी रखडली. अखेर बुधवारपासून सुरू होणार बाजार समिती. हायकोर्टाच्या आदेशानंतर जप्त केला नाही नायलॉन मांजा. अकोट फाईलच्या किरण सोनवणेचा गेला बळी. सुमारे 4000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित. समाज कल्याण विभाग व महाविद्यालयांचे दुर्लक्ष. संक्रांतीला अकोल्यात पतंग उत्सव उत्साहात. लहान मुलांसह ज्येष्ठांनी लुटला आनंद. अमरावतीत 1.5 कोटींची रोकड पळविणारा चालक अटकेत. तिघांनी मिळून रचला होता प्लॅन, पोलिसांनी थांबवला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.